गोपी
श्री हरिभक्त पारायण नामदेव बावाडीकर व त्याला साक्षाती सुधाकर महाराज कदम। Oh,
आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा गोपी वैष्णवांचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
पालयिषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परदाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्न प्रपन्नतिः देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरो प्रथम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकार अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरुदे प्रदेशं विदेन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
दे चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पधारो हरि राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना चलो चलो जी पवन पधारो हरि कीर्तन में चलो जी पवन पधारो हरि कीर्तन में सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः आवडी देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आननाही एका जनार्दनी ऐसा जाचा नेमा तो देवा परम पूज्य जगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा पद्धतीचा सगळ्यांच्या पाठांतरातला सगळ्यांच्या परिचयाचा आणि सगळ्यांना पाठ असेल नाही का माय बापू हो सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठला विठ्ठल
एकनाथ महाराज यांचा आहे। शांतीब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाद्वारे आपल्याला सांगतात की बाबा रे, देवाला काय आवडतं, देवाला काय आवडतं, तर देवाला काय आवडतं हे पहिल्या चरणामध्ये सांगितलं की देवाला काय आवडतं, तर नामाचा उच्चार रात्रंदिन। फक्त एवढंच आवडतं तर का, तर नाही, त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागेल। आणि एवढंच करून चालणार नाही, तर त्याच्यासाठी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी लागेल। फक्त माळच गळ्यामध्ये घालावी लागेल नाही, तर हृदयामध्ये वारकऱ्यांविषयी काय पाहिजे, कळवळा पाहिजे। एवढाच नाही तर अजून काय पाहिजे, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करायला पाहिजे माय बाप हो। आषाढीला पंढरपूरला गेलं पाहिजे आणि कार्तिकीला आळंदीला गेलं पाहिजे। ह्या वाऱ्या आपण जीवनामध्ये केल्या पाहिजे माय बाप हो। असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाद्वारे त्या देवाला काय आवडतं हे सांगतात। आणि असा ज्याचा नेम आहे, कसा नेम, ज्याच्या कंठामध्ये सदैव त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे, चिंतन आहे, तो नामस्मरण करतो, असा जो भक्त आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, वारकऱ्यांविषयी हृदयामध्ये कळवळा आहे आणि आषाढी कार्तिकीला तो पंढरपूरची वारी करतो, असा ज्याचा नेम आहे, असा भक्त कोणाला आवडतो, तर त्या देवाला आवडतो। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, आणि तो काय ठरतो मग, त्या देवाच्या समोर परमपूज्य ठरतो। तो देवा परम पूज्य जगी। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव, माझ्या बुद्धीप्रमाणे बरं का। हा, विठ्ठला विठ्ठला। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की इथे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष चौथा, नाही का, चौथा वर्ष या सप्त्याला चालू आहे। आणि या चौथ्या दिवसाच्या चौथ्या वर्षामध्ये आज माझी दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली। मी माझं परम भाग्य समजते, ज्यांच्याकडून मला ही सेवा म्हणजे ज्यांच्यामुळे मला इथं राहण्याचा योग प्राप्त झाला, असे असणारे आमचे संजू भाऊ राठोड यांनी मला कॉल केला आणि म्हणले की ताई, तुम्हाला काय करावे लागते, इथं सेवा करावी लागते। म्हणलं ठीक आहे बाबा, येते। त्यांच्यामुळं, त्यांच्या माध्यमातून तुम्ही सगळे गावकरी मंडळी, वाघाडी या गावचं मला दर्शन झालं त्यांच्यामुळं। आणि श्री संत जगद्गुरु बाळूमामा मंदिर संस्थान या ठिकाणी या मंदिराचं काय चालू आहे माय बाप हो, तर बांधकाम चालू आहे। त्याच्यामुळं हा सप्ताह इथे 4 वर्षापूर्वीपासून चालू आहे। आणि सगळ्यात प्रथम मी सांगू इच्छिते ते म्हणजे असं की बाळूमामांच्या सेवेला मला हा पहिलाच काय आहे, कीर्तन आहे आणि माझी पहिलीच सेवा आहे। मी माझं परम भाग्य समजते की बाळूमामांचं दर्शन आज मला झालं आणि त्यांची सेवा करण्याचा योग देखील मला प्राप्त झालं, म्हणून मी माझं परम भाग्य समजते। आणि ज्यांनी हा सगळा अट्टहास केला ते असे असणारे आमचे कोंडी भाऊ माने यांनी हा सगळा अट्टहास केला मायबाप हो। मंदिराचं बांधकाम देखील त्यांनी सुरू केलेलं आहे आणि तसेच त्यांचे भाऊ हरिराम भाऊ माने यांचं देखील इथं सहकार्य आहे। आणि तसंच समस्त गावकरी वाघाडी यांचं देखील इथं विशेष सहकार्य आहे। आणि सगळे तरुण तडफदार मुलं देखील इथं काय करतात, या सप्त्याला सहकार्य करतात, म्हणून त्यांना देखील काय देते, धन्यवाद देते। आणि सर्वप्रथम ज्यांनी इथं सुंदर अशी चाल गायली असे असणारे आमचे हभप सुधाकर महाराज कदम आणि त्यांना साथ करणारे नामदेव महाराज
वा, खूप छान आणि सुंदर इथं चाल गायली बर का. आल्या आल्या मला तर वाटलं काहीच नाही बाबा, कोणीच गायक दिसत नाही, परंतु खूप छान त्यांनी गायन केलं, खूप सुंदर त्यांनी चाल गायली, म्हणून त्यांना धन्यवाद देते. आणि दुसरेच असणारे तसेच विठ्ठल महाराज, तसेच प्रसाद महाराज, तसेच सगळे संस्थेतले विद्यार्थी आणि आमचे चोपदार बाबा, आणि तसेच विनेला साथ करणारे आमचे बाबा विनेकरी बाबा, आणि सर्वात सुंदर वातावरण ज्यांनी इथं केलं असे असणारे आमचे आदरणीय मृदंगाचार्य, काय दादा नाव आपलं, रघुनाथ माने. वा, यांनी खूप सुंदर असं पखवाज वाजवण्याचं काम ते करत आहेत, त्यांना देखील धन्यवाद देते. आणि जो कार्यक्रम इथं होणार आहे तो तुम्ही उद्या देखील बघू शकता. असे शूटिंग साठी आलेले आमचे दादा, काय नाव तुमच्या चॅनलचं? डीडी साखळे. डीडी साखळे. डीडी साखळे चॅनलचं नाव तेच आहे. हा, तुम्हाला उद्या जर काही बघायचं असेल तर या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा हा कीर्तन बघू शकता. आणि सगळे गावकरी मंडळी, तुम्ही श्रोते मायबाप हो, माझं कीर्तन ऐकायला आलात म्हणून मी तुम्हाला काय देते, पुन्हा धन्यवाद देते. माझ्यासोबत आलेले माझे जीवनसाथी असे असणारे राम महाराज पवार हे देखील माझ्यासोबत इथं आलेले आहेत. आणि आमचे ड्रायव्हर दादा देखील येऊन बसलेले आहेत, आमचे नाना देखील इथं हजर झालेले आहेत. आणि समस्त गावकरींना पुन्हा एकदा धन्यवाद देते. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठला तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज काय म्हणतात की बाबा, देवाला काय आवडतं, देवाला काय आवडतं माय बाप हो, आता बोलत चालायचं. हा, देवाला काय आवडतं? सर्वप्रथम लगेच तुळशीची माळ नाही घालायची. आता एखादं समजा लग्न आहे, समजा लग्न ठरलंय, लग्नामध्ये लगेच तुम्ही माळ घालता का? त्याच्यासाठी काहीतरी विधी असतो ना आधी. मग त्या देवाला जर आपलंसं करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्या कंठामध्ये त्याचं नामस्मरण केलं पाहिजे माय बाप हो. आधी काय आहे, नामस्मरण करावं लागेल. मग नामस्मरण कसं करायचं बरं? त्याच्यासाठी काही पैसे द्यावं लागतं, काही मोबदला द्यावं लागतं का? आमचे साधू संत म्हणतात, नाव फुकट आहे, नावासाठी पैसा लागत नाही, अडका लागत नाही, काहीच द्यावं लागत नाही. आमच्या गोदावरी ताई मुंडेंची खूप छान अशी अभंग आहे. नाव फुकाचे फुकाचे फुकाचे, नाव फुकाचे फुकाचे फुकाचे, तर नाव काय आहे? फुकट भेटतं म्हणले, नाव फुकट आहे. माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी पैसा द्यावा लागत नाही, मोबदला द्यावा लागत नाही, फुकट आहे. कुणीही घेऊ शकता, गरीब घेऊ शकतो, श्रीमंत घेऊ शकतो, कुणीही असो. इथं जात पात काहीच बघितली जात नाही. धर्म नाही, धर्म नाही,
याईश नाही सांगितले या बयाती धर्म नाही या बयाती धर्म तर काय सांगितलंय मायबाप हो, नाव फुकट भेटलं म्हणले, त्याच्यासाठी मोबदला द्यावा लागत नाही. मग नामस्मरण करायचं. मग नामस्मरण कुणी केलं? कोणाच्या जीवनामध्ये नामस्मरण घडलं मायबाप हो आणि त्याचा उद्धार झाला? तर सगळेच संत महात्मे त्याच्यामध्ये मोडतात मायबाप हो. आमच्या संत महात्म्यांनी, साधू मुनींनी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतलं मायबाप हो. तशीच भक्ती, तशाच श्रद्धेनं जर आपण त्याचं नामस्मरण केलं तर आपल्याला देखील भगवंताची प्राप्ती होऊ शकते, नाही का? आपल्याला देखील भगवंताची प्राप्ती होऊ शकते. म्हणून काय करायचं? सतत नामस्मरण करायचं. परंतु नामस्मरण करायचं हे आहे माहिती, परंतु त्याच्या अगोदर काय सांगितलं? जे आवडतं ते करायचं. देवाला जे आवडतं ते करायचं. मग आता ह्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात आवडीचे, बरं का? एक आहे जीवाची आवड, एक आहे देवाची आवड आणि एक आहे साधू संतांची आवड. तर सगळ्यात प्रथम आपण साधू संतांची आवड बघू. साधू संतांना काय आवडतं मायबाप हो? साधू संतांच्या चित्तामध्ये फक्त एकच समावलेलं आहे. साधू संत म्हणतात, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा येईला गुढी, पंढरपुरा येईला गुढी, पांडुरंगी माना रमाले, पांडुरंगी माना रमाले. तर संतांना काय आवडतं मायबाप हो? फक्त तो भगवान परमात्मा आवडतो. त्यांच्या जीवाची आवड काय आहे? फक्त आणि फक्त देव. हाच त्यांना काय आवडतं? फक्त त्यांच्या जीवांना देव आवडतो मायबाप हो. आणि देवाला काय आवडतं? देवाला काय आवडतं? तर देवाला भक्त आवडतात. देव भक्ताशिवाय राहू शकत नाही आणि जो भक्त आहे तो देवाशिवाय राहू शकत नाही. म्हणून देवाला काय आवडतात? तर भक्त आवडतात. कोणते भक्त आवडतात? जो सतत नामस्मरण करतो, त्याचं चिंतन करतो, असे भक्त त्या भगवान परमात्म्याला आवडतात. आता ह्या 2 आवडी आपण बघितल्या. आता जीवाची आवड. जीवाची आवड म्हणजे तुमची आमची आवड, बरं का? आता आपल्याला काय आवडतं? अंधार झालाय, मागं कोणाकडे लक्ष जात नाहीये. हाच प्रॉब्लेम झालाय, नाहीतर त्या लगेच बोलले असते, नाही का? माता मावल्या हो, राहू द्या, काही नाही. काय आवडतं तुम्हाला? लगेच तिकडून उत्तर आलं असतं. माता मावल्यानं काय आवडतं? सगळ्यात प्रथम दागदागिने. वेगवेगळे सण आले की लगे नवीन नवीन काय घालायच्या? साड्या घालायच्या, नाही का माता मावल्या हो? बरोबर आहे का? झोपल्या नाही ना तुम्ही? अंधाराचा फायदा घेऊ नका, बरं का?
तर आपल्याला काय आवडतं मायबाप हो, तर जे नाचतं आहे, जे कुचकं आहे, जे सडणार आहे, त्याच्यापासून आपल्याला काहीच फायदा नाही, ते आपल्याला आवडतं. आपल्याला सुंदर असं नरदेह त्या भगवान परमात्म्याने दिलं. कशासाठी दिलं? त्या देवाचं भजन करण्यासाठी. देवतीला देह भजना गोमाता, 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 तुझ्या झाला फाटा मालिके, देवतीला देह भजना गोमाता, तुझ्या झाला फाटा मालिके, देवतीला देह भजना गोमाता, देवतीला देह भजना गोमाता, देवतीला देह भजना गोमाता, तुझ्या झाला फाटा मालिके, देवतीला देह भजना गोमाता, तुझ्या झाला फाटा मालिके, देवतीला देह भजना गोमाता, देवतीला देह भजना गोमाता. तर त्या देवाने आपल्याला हे नरदेह कशासाठी दिलं? त्या देवाचं भजन करण्यासाठी मायबाप हो. परंतु आपण काय करतो? त्याचा फायदा भजन करण्यासाठी करतो का? आपला वेगळाच फायदा चालू असतो मायबाप हो. आपण फक्त संसारामध्ये गुंतून राहतो. आपल्या आवडी, आपल्या निवडी, सगळ्या संसारातल्या. आपल्याला मुलगा आवडतो, आपल्याला बायको आवडते, आपल्याला गाडी आवडते, माडी आवडते, नाही का? आपल्या अपेक्षा वाढत जातात. बघा बाबा, एखाद्या माणसाकडं जर एखादी सायकल असेल, समजा आता सायकल कोणी वापरतच नाही, इंटरनेटचा जमाना झालाय, परंतु समजा सायकल आवडते, पण त्याची अपेक्षा वाढते. त्याला वाटतं नाही आता मोटरसायकल घ्यायला पाहिजे. मोटरसायकल घेतली की नाही वाटतं आता मोटरसायकल पण घेऊन काय झालं, थकवा आला, आता फोर व्हीलर पाहिजे म्हणतात. आता फोर व्हीलर जरी घेतली तर म्हणतात नाही नाही आता फॉर्च्युनरच पाहिजे म्हणतात. इकडं आपली तेवढी काय महाराज, ते पुढचं मी काही बोलू शकत नाही. परंतु आवड, मला काय सांगायचं, आपली आवड एकाच ठिकाणी आवड आपली म्हणजे थांबून राहते का? नाही, आपली आवड बदलत राहते. एकाच ठिकाणी आपण थांबून राहू शकत नाही. आपल्या आवडीचा विषय म्हणजेच संसार आहे, म्हणून आपण त्या भगवान परमात्म्यापासून काय चाललो, लांब होत चाललो महाराज. आणि जर आपल्याला काय आवडतं हे जर त्या साधू संतांकडे आपण गेलो तर साधू संत देखील आपल्याला प्रमाण देऊन सांगतात की तुम्ही काय करा, त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा माय बाप हो, जेणेकरून तो भगवान परमात्मा काय करेल, आपल्यावर कृपा करेल. आता बघा, बाळू मामांना काय आवडतं बरं? हे उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे मला. बाळू मामांना काय आवडतं? बाळू मामा वैद 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 बाळू मामा वैद बाळू मामा वैद वैद. बाळू मामांना काय आवडतं? तर मेंढ्या आवडतात माय बाप हो. मेंढ्या आवडतात, खूप आवडतात. बाळू मामांचं काय आहे, त्या मेंढ्यांवरती खूप मोठं काय आहे, प्रेम आहे, जीव आहे. बाळू मामा पशु पक्षीवर देखील खूप प्रेम करायचे माय बाप हो. बाळू मामांना खूप मेंढ्या आवडायच्या माय बाप हो. आणि त्यांनी एवढ्या मेंढ्या, म्हणजे आधी त्यांच्याकडे एवढ्या मेंढ्या नव्हत्या, परंतु जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे थोड्याशा 4-5 मेंढ्या होत्या माय बाप हो. तिथून त्यांनी सुरुवात केली
आणि तिथून सुरुवात केल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू त्या काय झाल्या, वाढत चालल्या. आता हा इंटरनेटचा जमाना आहे, आपल्याला काय आवडतं, मोबाईल. परंतु बाळूमामांना वाटलं आता आपण रिकामं बसलोय, आपल्याला काहीतरी कुठंतरी वेळ घालायचा आहे, रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी करू. म्हणून त्यांनी मेंढ्या पाळण्याचं काम केलं. आणि फक्त मेंढ्या पाळल्या नाही तर ज्यांना भूतबाधा वगैरे होत होत्या ते देखील त्यांनी दूर केले मायबाप हो. एकदा झालं असं की साधू संत असे जात होते. साधू संत तिथून जात असताना बाळूमामांची आणि त्या साधू संतांची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर त्या साधू संतांना खूप तहान लागली होती. आणि तहान लागल्याच्या नंतर ते साधू संतांनी त्यांना सांगितलं की बाळा, तेव्हा बाळूमामा छोटे होते, त्याला सांगितलं आम्हाला खूप तहान लागली. बाळूमामांनी मागचा पुढचा काहीच विचार केला नाही आणि तिथं एक खूप खोल विहीर होती. बाळूमामांनी लगेच त्या विहिरीमध्ये खोल पाण्यामध्ये गेले आणि तिथून पाणी काढून त्या साधू संतांना दिलं आणि साधू संतांना देऊन त्यांना तृप्त केले. तृप्त झाल्याच्या नंतर साधू संतांनी त्या बाळूमामांना आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला की तुम्ही जे बी म्हणाल ते काय होईल, खरं होईल. माझा हा शब्द आहे, साधूचा शब्द आहे मायबाप हो. साधूचा शब्द कधी खोटा जात नसतो, कधी खोटा ठरत नसतो. बाळूमामांना साधू संतांनी आशीर्वाद दिला. अरे एवढ्या उन्हातानामध्ये तू एवढ्या खोल विहिरीमध्ये जाऊन आमची तहान भागवली, तुला म्हणे आमचा आशीर्वाद आहे, तू जे काय म्हणशील तुझ्या तोंडातून शब्द जाणं आणि ते खरं होणं हे मात्र निश्चित आहे. असा आशीर्वाद त्या साधू संतांनी दिलं. आणि ते दिल्याच्या नंतर मग असंच झालं मायबाप हो. आज देखील तुम्ही बघा, त्या बाळूमामाच्या खांबाजवळ जर तुम्ही गेलात, त्या खांबाला गोल एक रिंगण, एक चक्कर जरी मारलात तरी काय होते, भूतबाधा दूर होते. आणि जेव्हा बाळूमामा होते तेव्हा देखील त्यांनी खूप जणांचं काय केलं, दुःख दूर केलं. बाळूमामांना हेच आवडायचं. त्यांना काय आवडायचं, जे लोक दुःखी आहेत त्यांना सुखी करण्याचं ते काम करायचे. जे दुःखी माणसं आहेत ते कसे सुखी होतील हा त्यांचा प्रयत्न चालू असायचा. याच्यामध्येच त्या मामांना समाधान वाटायचं. आणि मामाला मामा ही पदवी कशी मिळाली माहितीये का तुम्हाला? आता बाळूमामा छोटे असताना कुठं शिक्षणासाठी म्हणा कुठं गेले, बहिणीच्या घरी. बहिणीच्या घरी गेल्याच्या नंतर बहिणीचे मुलं बाळूमामांना काय म्हणायचे, भाचे काय म्हणायचे, मामा 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 म्हणता म्हणता तोच शब्द बाळूमामांना लागू झालं आणि त्याचंच काय झालं, बाळू मामा. आणि त्याच नावाने ते समाजामध्ये काय झाले, प्रचलित झाले. आणि तेव्हापासून त्यांना बाळूमामा असं नाव पडलं. आणि त्याच्यामुळं हा नाव काय झालं, प्रचलित म्हणजे जगामध्ये प्रसिद्ध झाला मायबाप हो. बाळूमामांचे खूप सारे आपल्यावरती काय आहे, उपकार आहेत मायबाप हो. बघा, कुणी कुणी लोक खूप त्रासलेले असतात, कुणाकुणाला खूप काही त्रास होत असतो. परंतु जर बाळूमामांच्या जवळ ते गेले ना, त्यांचं ते दुःख एका क्षणामध्ये दूर होतं मायबाप हो. आणि फक्त दुःखच दूर होत नाही तर जे काही आंधळे आहेत त्यांना बाळूमामांनी डोळे दिले, जे पांगळे आहेत त्यांना बाळूमामांनी बरं केलं. म्हणजे असा एक देखील दुःख नाही की बाळूमामांनी बरं केलं नाही. कोणतंही दुःख असो, कोणतंही दुःख असो, त्या दुःखाचं कारण ते शोधायचे आणि बाळूमामा त्यांना सुखी करण्याचं काम करायचे. हेच माझ्या बाळूमामांना काय करायचं, आवडायचं मायबाप हो. विठाला विठाला तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, आवणे देवासी एक प्रकार, आवणे देवासी एक प्रकार, आवणे देवासी
आदिवासी होय का भगवान परमात्म्याला काय आवडायचं तर आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस। आता नामाचा उच्चार रात्र आणि दिवस सांगितलंय बाय बापू, मग तुम्ही म्हणाल झोपायचंच नाही का? झोपायचंच नाही का? रात्रंदिवस म्हणल्याच्या नंतर झोपायचं कधी? तर त्याचा अर्थ असं नाही माय बाप हो। शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं सांगतात की तुम्ही काहीही करा परंतु त्या भगवान परमात्म्याला विसरू नका। तुम्ही काम करता करता देखील त्या भगवान राम राम। काही करा, काही काम करा, कोणतंही काम करा तुम्ही, परंतु तोंडाला मात्र काही काम असतं का? नाही। तोंडाने त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा। काय करा? नामस्मरण करा। म्हणजे तुम्ही नामस्मरण जर केला तर मग तो सदैव, तो देव, तो भगवान, तो पांडुरंग परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही। आणि जर तुम्ही असं नाही केलं, आता सुंदर असं तुम्ही या नरदेहाला तुमचा देह प्राप्त झालाय, या देहामध्ये जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं भजन नाही करणार तर कधी करणार माय बाप हो? हा प्रश्न तुम्हाला जेव्हा तुम्ही वरती जाल ना बरं का, तेव्हा आमचे साधू संत तुम्हाला म्हणतील की या जीवनामध्ये तुम्ही आलात आणि काय केलात, तेव्हा आमचे साधू संत तुम्हाला विचारतील क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको
आमचे साधू संत सांगतील की क्या किया क्या किया क्या किया रे. सगळं आयुष्य तू इथं घातलं परंतु त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं नाही. तुझ्याकडे पैसे आले परंतु त्या पैशाचं तुला काय झालं, गर्व झालं. पैसों के खातिर करता मिलावट एक ही ओरने की को छोड़ दिया. पैशामुळे महाबाप हो आज लोक दुधामध्ये पाणी टाकतात नाही का, कशामुळं की पैसा येईल. परंतु त्या दुधामध्ये पाणी किती टाकलं तरी तुम्हाला किती मोबदला मिळेल. लईत लई 100-200चा तुम्हाला फायदा होईल. परंतु चांगलं जर दूध तुम्ही विकलात ना तर माझा भगवान परमात्मा तुम्हाला मोबदला देईल. माय त्याच्यासाठी काय करायचं, जे चांगलं आहे तेच करायचं. या जीवनामध्ये हे आलात ना, सुंदर असं नरदेह तुम्हाला प्राप्त झालंय ना, मग त्याचा चांगलाच काय करायचा, उपयोग करून घ्यायचा. नाहीतर या देहामध्ये तुम्ही आलात आणि काहीच केलं नाही तर पुन्हा साधू संत सांगतात, अरे देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. पापाच वेड्या सार साठवलं, पापाच वेड्या सार साठवलं, पापाच वेड्या सार साठवलं. तो भगवान परमात्मा आपल्याला विचारेल, तुला नरदेहामध्ये टाकलं होतं मग तू काय केलं, तर तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सार साठवलं. आपण या देहामध्ये आलं परंतु त्याचा उपयोग चांगल्यासाठी करून घ्यायचं माय बाप हो, ते आपल्याकडे आहे. आणि जर असं नाही केलं तर मग आपल्याला काय करावं लागेल, ते दुःख भोगावं लागेल. मग आपल्याला सुखाची प्राप्ती होणार का, नाही. आणि फक्त एवढंच करून चालणार आहे का, तर नाही. आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात
गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची आणि फक्त माळ घालायची का नाही, तर कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावायचा आहे. आणि एवढंच करायचंय का नाही, तर वारकऱ्यांविषयी काय पाहिजे, कळवळा पाहिजे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. मग काय करायचंय माय बाबा हो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची. आता बघा लग्न ठरलं माय बापू हो, नाही का महिला मंडळ, लग्न झालं तर गळ्यामध्ये काय घालता तुम्ही, हा तुळशीची माळ घालता का, लग्नामध्ये काय घालतात, डोरलं डोरलं कळलं का आता, हा ते आपलं काय आहे लायसन नाही का. हा थोड्या हसा, तुम्ही कॅमेऱ्यात दिसतायत. हा लग्न झाल्याच्या नंतर आपण गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. मंगळसूत्र घालायच्या नंतर काय होतं, आपण म्हणजे लग्न झालं असं गृहीत होतं महाराज. आणि जे लग्न झाल्याच्या नंतर आपण कशामुळे ओळखू येतो, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे म्हणून आपलं लग्न झालंय हे समजतं. पायामध्ये जोडवे ह्याच्यामुळं पण लग्न झालंय हे गृहीत धरलं जातं किंवा समजतं. कपाळाला काय लावतो आपण, कुंकू लावतो ना महाराज. हा कुंकू लावल्यामुळे काय होतं, लग्न झालंय हे ओळखू येतं. पण आता तुम्ही म्हणाल अहो ताई तुम्ही काय फक्त आमच्यासाठीच आल्या का इथं, का बरं आमच्या मागे लागल्या नाही का. बघा आता हे झालं सौभाग्यवती चालली नाही का. आता महिला मंडळ कशावरून ओळखू येतात लग्न झालं म्हणून, गळ्यामध्ये डोरलं आहे, कपाळाला कुंकू आहे, अजून पायामध्ये जोडवे आहे. परंतु पुरुष मंडळीकडे काय आहे, हा काय आहे तुमच्याकडं, हे ओळखूच येत नाहीत माय बाप हो. हा परंतु ऐका, आपल्या गळ्यामध्ये जे डोरलंय ते आपलं लायसन कार्ड आहे नाही का. आणि त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला जर आपलंसं करायचं असेल तर त्याच्यासाठी एकच लायसन कार्ड, ते म्हणजे पवित्र तुळशीची माळ. जो व्यक्ती पवित्र तुळशीची माळ धारण करतो म्हणजे तो काय झाला, पक्का वारकरी आणि नितांत त्या भगवान परमात्म्याचा दास. हा तर ऐका, तुळशी माळेचं महत्व ऐका आधी. तुळशी माळ का धारण करायची. एक व्यक्ती होता, जंगलामध्ये चालला होता. जंगलामध्ये जाता जाता तो गाडी बैलावर जात होता बरं का. गाडी बैलावर जात असताना झालं असं मायबाप हो, त्या गाडी बैलावरून जात असताना तिथं अजून एक दुसरा व्यक्ती त्या जंगलामध्ये उभा होता. आणि तो व्यक्ती चोरटा होता. कोण, तो चोऱ्या करायचा. परंतु तो हुशार चोर होता. हुशार म्हणल्यापेक्षा तो भक्त होता देवाचा भक्त होता. तो चोऱ्या कोणाचा करायचा माहितीये का, कोणी असो त्याला लुटायचा. परंतु ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्याला तो हात लावायचा नाही माय बापू, त्याला सोडून द्यायचा. हा त्याचा नित्यनेम होता, म्हणजे चांगला चोर होता. एक दिवशी झालं असं, त्याला साक्षात भगवान परमात्माच काय झालं, भेटल्याच्या नंतर तो गाडीवाला येत होता तिकडून. त्याला त्यांनी सांगितलं की आता हा जो गाडीवाला येणार आहे ह्याचा जीव म्हणे आता यमदूत घेऊन जाणार आहे. आणि ह्याला असं तळमळ चालू झाली माय बाबा. ह्याला वाटलं तुम्ही मला सांगितलं ना, मी त्या गाडीवाल्याला सांगेन वाचवून त्याला. मग ते म्हणले ठीक आहे वाचून बघ, भगवंताची माया आहे. आता ते पुढे आले, गाडीवाला पुढे आल्याच्या नंतर झाला असं मायबाप हो, त्या गाडी बैलाचा जो बैल होता त्या बैलाचा जू पडला, म्हणजे गळ्यामधून जू खाली पडला. जू खाली पडल्याच्या नंतर तो गाडीवाला गाडीतून खाली उतरल्याच्या नंतर तो जू त्यांच्या म्हणजे त्या बैलाच्या मानेवर टाकल्याच्या नंतर झालं असं, त्या बैलाने त्याला काय केलं, थोडंसं असं ढकलल्यामुळे तो खाली पडल्याच्या नंतर तिथं यमदूत आले त्याचा प्राण घेण्यासाठी. यमदूत आले
बघितलं त्याला खाली पडलेलं, पुन्हा निघून गेले. आता हा बघत होता सगळा पुढचा. त्याने सांगितलं, अरे तुम्ही तर ह्याला घेऊन जाणार होते म्हणे, आता ह्याला कसं काय घेऊन नाही गेले? मग ते यमदूत म्हणतात, अरे बाबा आता हा आमचा गिराईक नाही राहिला. ते म्हणले का? तर म्हणले बघ म्हणे त्याच्या खाली काय आहे. ते म्हणलं काय? तो जिथं पडलाय ना म्हणे, जिथं तो ज्या जागेवर खाली पडलाय त्या जागेवर म्हणे खाली तुळशीचं रोपटय. काय? तुळशीचं रोपटय, त्याच्यावर तो पडलाय. म्हणून आता आम्ही याला घेऊन जाऊ शकत नाही. याला भगवान परमात्म्याचे पार्षद येतील, विष्णुदूत येतील आणि ह्याला घेऊन स्वर्गात जातील महाराज, असं सांगितलं. मग हे कशाचं महत्व आहे? तुळशीच्या रोपट्याचं. आणि आपण जी गळ्यामध्ये माळ घालतो ती कशाची घालतो? तुळशीची. मग ती एवढी पवित्र आहे म्हणून काय करायचं? पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची. आपल्याला जर खरंच वाटत असेल स्वर्गाला जावं आणि आपल्याला विष्णुदूत घ्यायला यावं, तरच काय करायचं? तुळशीची माळ घालायची. आणि जर आपल्याला वाटलं नाही मला असंच इथंच मरायचंय, त्यांनी काय करायचं महाराज? तुळशीची माळ घालायची नाही. त्यांना जे करायचं ते, मी पुढचं काही बोलत नाही. आणि ते जर मेले, ज्यांनी तुळशीची माळ घातली नाही आणि ते जर मेले, तर त्यांच्या तोंडामध्ये तुळशीचा पाला देखील घालू नये महाराज. आपल्याकडे पद्धत आहे ना, आपल्या भारत भूमीमध्ये ही पद्धत आहे. माणूस जर मेला तर त्यांचा अंत्यविधी कशाने करतात? तुळशीचा पाला त्याच्या तोंडामध्ये ठेवतात. परंतु जे खातात त्यांच्या तोंडामध्ये ते घालू नये. विठाला विठाला. मग किती महत्व आहे त्या तुळशीच्या माळेला. काय लागतं माय बाप हो? फक्त घाला ना, तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आपलं जर भाग्य उजळत असेल, आपल्याला जर त्या भगवान परमात्म्याची भेट होत असेल, तर तुळशीची माळ घालायला काय हरकत आहे? एवढंच नाही तर फक्त तुळशीची माळच घालून चालणार नाही, तर काय करावं लागेल? कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावावा लागेल माय बाप हो. आता बघा, मुसलमान जे लोक राहतात ना, ते कशावर ओळखू येतात? कशावर ओळखू येतात माय बाप हो? हा, गंधा बघा. आपल्या संस्कृतीमध्ये जो व्यक्ती कपाळाला कुंकू लावतो किंवा चंदनाचा टिळा लावतो, बुक्का लावतो, अष्टगंध लावतो, याच्यावरून आपण काय ओळखतो? की हा महाराष्ट्रीयन आहे आणि हा प्युअर वारकरी आहे. हे कशावरून कळतं? बघा, कधी कधी माणसं ना दिसण्यावरून पण ओळखू येतात, माळकरी आहे की नाही, हा टाळकरी आहे की माळकरी आहे. कशावरून ओळखू येतं? त्यांच्या हावभाव, त्यांच्या पोशाखावरून. आता प्युअर वारकरी असला तर ते काय करतात? धोतर नेसतात, धोतर, चांगला पैजामा आणि डोक्यावरती टोपी. मग याच्यावरून आपण काय ओळखतो? की हा काय आहे? वैष्णव आहे, हा वारकरी आहे, हा माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याचा निष्ठावंत भक्त आहे. कशावरून ओळखला जातो? त्याच्या पोशाखावरून ना माय बाप हो. म्हणून काय करायचं? कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावायचा. आणि हे बघा, गोपीचंदनाचा जर तुम्ही टिळा लावला त्याचा फायदा सांगते तुम्हाला. काय? आपलं जे हे कपाळ आहे ना, त्याच्यावरती जेव्हा आपलं जन्म होतो, जन्म 3 दिवस झाले ना आपल्याला, 3 दिवस झाल्याच्या नंतर ती सटवी असते ना, ती आपल्या कपाळावरती आपलं काय लिहायला येते? काय काय लिहायला येते? हा हा, कर्म. ते आपले सगळे कर्म लिहायला येते महाराज. आपल्या भविष्यामध्ये काय होणार आहे पुढं, ती त्याच तिसऱ्याच दिवशी सगळे लिहून जाते महाराज त्या कपाळावरती. आणि त्या कपाळावरती ती आपलं सगळं भाग्य लिहून जाते. तेव्हा त्या कपाळावरती जर आपण गोपीचंदनाचा टिळा लावला तर तो कपाळावरचा जो
लिहिलेला लेखा आहे ना मायबाप हो, ते बदलण्याचं काम हा चंदन शीतल असतो मायबाप हो, तो करत असतो. आणि एवढंच नाही, या कपाळावरती आपण जर बाळू मामाचा भंडारा लावला तर त्या भंडाऱ्यामध्ये जर एवढी ताकद आहे की आपल्या नशिबामध्ये जे काही वाईट घडणार आहे ते सुधारण्याचं काम हा भंडारा करत असतो मायबाप हो. या भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे, ती जर आपण कपाळावरती लावली तर आपलं भाग्याचं उदय झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कपाळावरती काय लावायचं? गंध लावायचा, भंडारा लावायचा आणि काय लावायचं? शीतल चंदन लावायचं. चंदन शीतल असतं मायबाप हो. जर कपाळावरती लावलं तर तो आपल्याला शीतल करण्याचं काम करतो. कारण की मनुष्याची बुद्धी खूप चंचल असते. मनुष्याची बुद्धी इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं चपल जाता येता न लगे वेग. त्या मनाला जाण्यासाठी एवढा देखील क्षण लागत नाही मायबाप हो. म्हणून त्याला जर सावरायचं असेल तर काय करायचं? गोपी चंदनाचा टिळा लावायचा. आता बघा मन कसं चंचले, कसं चपले बघायचं का तुम्हाला? बघा. पण हे बघा, आपण जे काही करतो आणि जिथं करतो ते त्याला तिथंच भोगावं लागतं. बघा, एक व्यक्ती रस्त्याने जात होता. जाता जाता आता कशाचं सीझन चालू आहे मायाबाप हो? आंब्याचं नाही का? आंबे आलीत की नाही इकडं? खाल्ले की नाही कुणी? आता सध्या कैऱ्याच आहेत बरं का, आता येतीलच लगे पिकून. तर तो जात होता आणि त्याला रोडच्या साईडला एक काय दिसलं? आंब्याचं झाड. आंब्याचं झाड दिसलं. मग तो तिथं काय, त्याला इच्छा झाली. कोणाला? रस्त्याला कस काय होईल बाबा? हा, त्या ग्रहस्थाला. हा, ऐकण्यामध्ये थोडासा बदल झाला. त्या ग्रहस्थाला काय झालं? ते आंबे खाण्याची इच्छा झाली. कोणाला झाली? मनाला. त्या मनाला झाली. मग पाहिलं कोणी बरं? डोळ्यांनी. आता डोळे फक्त बघू शकतात, ते आणून खाऊ शकतात का? नाही. मग डोळ्यांनी पाहिलं. मग डोळ्यांनी पायाला आदेश केले. मग पाय चालत गेले. पाय तिथं चालत गेले, परंतु पाय काय आंबे खाऊ शकत नाही. मग पायाने हाताला इशारा केला. मग हाताने ते आंबे तोडले. हाताने आंबे तोडले, परंतु खायचं काम कोणी केलं? तोंडाने केलं. तोंडाने खायचं काम केलं. चव कोणी घेतली? जिभेनी. आणि मग ते आंबा कुठे गेला? हा, परंतु बघा झालं असं तेवढ्यामध्ये. आता ही सगळी विधी झाली, पण पुढे बघा, त्या आंब्याचा झाडाचा जो मालक होता त्यांनी त्याला बघितलं. यांनी आंबे तोडले. मग त्यांनी त्याला मारलं. मार कोणाला खावं लागलं? पाटीला. पाटीला मार खावं लागलं. परंतु शेवटी रडू कोणाला आलं? कारण की बघितलं कोणी होतं आधी? डोळ्यांनी. म्हणून बघा, हे मन असं आहे, जिथून सुरुवात होते तिथंच काय होतं?
भोगावं लागतं। जसं आपण करतो तसंच आपल्याला ते भोगावं लागतं। म्हणून त्या डोळ्यांनी पाहिलं होतं म्हणून एवढी प्रक्रिया घडली, परंतु शेवटी मात्र त्यालाच त्रास झालं, त्यालाच रडावं लागलं। म्हणून आपण जे काही करतो आपल्याला वाटतं आपल्याला कोणी बघत नाही, बरं का? आपण बघा कोणाच्या शेतामध्ये हे चुरून ते चुरून हे खाय ते खाय करतो, आपल्याला वाटतं आपल्याला कोणीच नाही बघितलं, परंतु तो बघणारा आहे। आपण त्याला विसरतो, आपल्याला वाटतं आपण कोणाच्या दृष्टीतच पडलो नाही। मी काय केलं, दुसऱ्याच्या शेतात गेलो आणि तिथून ते आणलं, मला कुणीच बघितलं नाही, परंतु तो वरून बघतो माय बाप हो, इथं जरी तुम्हाला शिक्षा नाही झाली परंतु जायच्या वेळेस मात्र ते भोगावंच लागतं। म्हणून काय करायचं, मनाला आवरायचं आणि त्या मनाला कंट्रोल मध्ये करायचं ना, त्या मनाला काय करायला लावायचं, या वारकरी संप्रदायामध्ये मोडायला लावायचं माय बाप हो। त्याला कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावायला सांगायचं, भस्म लावायला सांगायचं माय बाप हो, नाही का? काही करा परंतु काय करा, त्या मनाला आवरा आणि हे सगळ्या जे काही प्रक्रिया आहेत त्या करायला लावा, तरच आपल्याला काय होईल, मोक्ष प्राप्त होईल। म्हणून काय करायचं, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, आणि एवढंच करून चालणार नाही तर हृदयी कळवळा वैष्णवांचा। वैष्णव कोणाला म्हणायचं बरं, जो त्या भगवान परमात्म्याचा भक्त आहे, त्याला त्या भगवान परमात्म्याची काय आहे, वैष्णव तुमन जया, वैष्णव तुमन जया, वैष्णव वैष्णव तो मनुजया, अवघी देवावरी माया। असे जे वैष्णव आहेत त्यांची कोणावर माया आहे, तर देवावर ज्यांची माया आहे त्यांनाच काय म्हणतात, वैष्णव। वैष्णव जन तो तेने काही जे पीड पराई जाने, वैष्णव जन तो तेने काही जे पीड पराई जाने। वैष्णव कोणाला म्हणावं, ज्या दुसऱ्यांच्या पीडा जाणून घेतो, दुसऱ्यांचे दुःख जाणून घेतो, त्याला काय म्हणावं, वैष्णव म्हणावं माय बाप हो। साधू संतांचं देखील तसंच आहे, साधू संतांना दुसऱ्याला त्रास झालेला बिलकुल सहन होत नाही माय बाप हो। साधू संत दुसऱ्याला जर काही त्रास झाला तर ते सहन करून बिलकुल घेऊ शकत नाही। जसं आमचे बाळू मामा, त्यांना दुसऱ्यांना जर काही दुःख झालं तर बिलकुल सहन होत नव्हतं, लगेच ते त्यांचं दुःखाचं काय करायचे, निवारण करायचे। तेव्हाच त्यांना त्यांच्या मनाला काय व्हायचं, समाधान व्हायचं माय बाप हो। त्यांनी एकही व्यक्तीला दुःख कधी दिलं नाही, स्वतः दुःख सहन करायचे परंतु दुसऱ्यांना कधी दुःख भोगू दिलं नाही। दुसऱ्यांना त्रास झाला की आमच्या बाळू मामाला झोप यायची नाही माय बाप। हा, आणि त्या
बाळूमामांची त्या शेळ्यावर, त्या मेंढरावर एवढं प्रेम होतं की बाळूमामा गावामध्ये राहायचे नाही, शेतामध्ये राहायचे आणि जिथं असं मोकळं मैदान आहे त्या ठिकाणी ते राहायचे. त्यांचा आखाडा असायचा मायबाप हो. 100-200 शेळ्या मेंढ्या घेऊन त्या काय करायचे, तिथं राहायचे. कोणाच्याही शेतामध्ये काही जरी त्या मेंढ्यानी शेळ्यांनी खाल्लं तर त्या शेतकऱ्यांनी जर त्या मेंढ्यांना अडवलं तर आमचे बाळूमामा त्यांना काहीच बोलायचे नाही. ते म्हणायचे, काय झालं, जे काही खाल्लं असेल त्याच्यापेक्षा भरपूर धनधान्य तुम्हाला आमचा भगवान काय देईल, निश्चित दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मेंढ्याने तुमच्या शेतामध्ये खाल्लंय ना, तुमचं जर थोडंसं खाल्लं असेल तर त्याच्यापेक्षा दुप्पट तुम्हाला काय होईल, धान्य होईल. म्हणून आमचे बाबा सदैव दुसऱ्यांचं काय करत आले, चांगलंच करत आले. वाईट त्यांना कधी करता आलं नाही आणि वाईट ते कधी करणार देखील नाही. आज देखील त्या आदमापुरामध्ये तुम्ही दुःखी माणसं जा, तुम्ही घरी सुखानं याल माय बापू, हसतच तुम्ही घरी येणार, तुम्हाला दुःख कुठंच होणार नाही. एवढी ताकद माझ्या बाळूमामामध्ये आहे माय बापू. शेळ्यांवर, मेंढ्यावर ते एवढे नितांत प्रेम करायचे की जनावरांना, पशु पक्ष्यांना त्रास झालेला त्यांना सहन व्हायचं नाही. त्यांच्यासाठी ते राबायचे, लोकांचे बोलणे खायचे माय बाप हो. परंतु त्या वासरांना, त्या गायींना, त्या पिलांना ते सोडून कुठंच गेले नाही. जंगलामध्ये राहिले, शेतामध्ये राहिले, परंतु दुःख सहन केलं, परंतु त्या पशु पक्ष्यांना कधीच दुःख होऊ दिलं नाही. शेवटी ते सांगायचे की माझे पशु पक्षी जे काही आहे, मी जरी नसलो तरी तुम्ही यांचं काय करा, सांभाळ करा. एवढं ते आपल्याला सांगून गेले मायबाप हो. म्हणून काय करायचं, पशु पक्ष्यांची सेवा करायची. बघा आपण कोण आहोत, माणसं आहोत. आपलं जर देह एकदा गेलं मायबाप हो तर आपलं देह कुठं कामा येतो. आपलं शरीर जर समजा एखाद्या वेळेस एखादा माणूस गेला तर आपण त्याला घरामध्ये किती वेळ ठेवतो, लगेच विधी उरकवतो आपण, लगेच पटापटा ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव, ह्याला बोलव, त्याला बोलव. 5 मिनिटात कार्यक्रम आवरतो माय बाप नाही का. जर लई लांबचे जर पाहुणे असतील त्यांना येण्यापर्यंत कोणीतरी थांबतं, नाहीतर त्यांना जर उशीर झाला तर त्यांच्या अगोदरच त्यांचं उरकतं. आपलंही तसंच होणार आहे बरं का. लक्षात ठेवा, आपलं देखील तसंच होणार आहे. परंतु बघा, हे जे वासरं आहेत, हे जे गायी, हे जे काय बैल आहेत, हे जे काय शेळ्या आहेत, हे जे काय मेंढ्या आहेत, त्या जरी दुर्दैवानं त्यांना काही झालं तर त्या आपल्याला मोबदला देऊन जातात. कळलं ना तुम्हाला. आपलं देह एकदा जर गेला, जळाला तर आपली राग देखील काही कामा येत नाही. परंतु त्या त्यांचं जे ते काय म्हणतात कातडं, ते कातडं आपल्याला पखवाजाला काय करता येतं महाराज, वादी म्हणून कामाला येतं. त्या पखवाजाच्या धूमपानाला कातडं म्हणून, ते चांबडं म्हणून त्याचं काय केलं जातं, वापरलं जातं महाराज. म्हणजे त्यांचं काहीच वाया जात नाही. एवढे ते पशु पक्षी काय आहेत आपल्याला म्हणजे आवडतात ते तर आहे, परंतु ते पशु पक्षी एवढे आपल्याला काय देतात, काय देऊन जातात, ते आपल्याला फायदा करून देतात मायबाप हो. आपल्या जीवाचं कोणाला काही घेणं देणं नाही ना, आपला काही फायदाही नाही. परंतु पशु पक्षी जरी एकदा गेले तर त्यांच्या सगळ्या देहाचं, त्यांच्या शरीराचं आपल्याला काही ना काही अवयव आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला ते काय येतं, कामी येतं मायबाप हो. म्हणून आमचे बाळूमामा मेंढ्यांच्यावर काय करायचे, नितांत प्रेम करायचे. त्यांच्यावरती काय करायचे, आपला सगळा देह त्याच्यासाठी त्यांनी घालवलं मायबाप हो. त्यांच्यासाठी त्यांनी सगळा देह घालवला आणि शेवटी जाता जाता देखील ते सांगून गेले की माझ्या मेंढ्यांचं काय करा, तुम्ही पालन पोषण करा, सांभाळा, यांच्यामध्ये खंड पडू देऊ नका, उलट वाढत चला, परंतु ह्याच्यात खंड पडू देऊ
नका एवढं आमचे बाळूमामा आपल्याला सांगून गेले का, तर त्यांचं काहीच वाया जात नाही. बघा त्यांच्या आता गाई जर म्हणल्या आपण गाई, तर गाईचं शेण देखील वाया जात नाही. गाईचं शेण वाया जात नाही, गाईचं गोमूत्र देखील वाया जात नाही. आणि त्या गाईच्या अंतकरणामध्ये, त्या गायीमध्ये आपण म्हणतो ना 33 कोटी देव काय आहेत, विराजमान आहेत. अशी ती पवित्र गाय आहे. काही जरी झालं आपल्याला, कुठं काही जरी झालं आणि त्या गायीला जर आपण शिवलं ना महाराज, तर आपले काय होतात, आपण पवित्र होतो माय बाप. हो हा, आपण जर बाहेरून कुठून आलो, त्या गायीचा जर स्पर्श आपल्याला झाला, तर आपण पवित्र होऊन जातो. एवढं काय सामर्थ्य त्या पशुपक्षीमध्ये आहे माय बाप. हो आपलं काय घेऊन बसलात. म्हणून शेवटी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आमचे नाथबाबा सांगतात, तर काय करायचंय, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आणि ह्याच्यापेक्षा वेगळं साधन नाही म्हणले, साधन निरधारी याच्यापेक्षा दुसरं साधन आपल्याकडं नाही माय बाबा. म्हणून काय करायचं, आषाढीला पंढरपूरची वारी करायची. कोण कोण जातं इथं वारीला, बोटवरती करा बरं. हा वा वा वा, बरेच लोक जातात बरं का. हा सुंदर, हात खाली घ्या. हा कसे आषाढी कार्तिकला पंढरपूरला गेलंच पाहिजे माय बापू. हो आपण जर पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडणी गाठ, सुखी संसाराची सोडणी गाठ,
भगवंताने आपण सुंदर अशा पाय दिलेत माय बाप हो, त्याचा उपयोग कशासाठी करायचाय? त्या पंढरपूरला जाण्यासाठी, त्या आदमापुराला जाण्यासाठी त्याचा वापर करा माय बाप हो. तुमचं भाग्य उदयाला झाल्याशिवाय येणार नाही. म्हणून बघा, तुम्ही जर कधी पंढरपूरला गेला असन आणि वारीमध्ये जर गेला असन तर किती आनंद आहे त्या वारीमध्ये. अनुभवलाय का कोणी? तुम्ही जर वारीमध्ये गेलात ना माय बाप हो, तर त्या वारीमध्ये अगदी ट्रक ड्रायव्हर, ट्रॅक्टर ड्रायव्हर, टँकर ड्रायव्हर, चहावाला, जे काही दुकानदार असतील त्यांना काय म्हटलं जातं तिथं? माऊली. माऊली म्हणजे काय? माऊली कोणाला म्हणलं जातं? जी आपली आई आहे त्याला काय म्हणतात? माऊली. मग माऊली ही जर पदवी आपल्याला काही न करता त्या पंढरपूरच्या वारीमध्ये जाताना लागत असेल माय बाप हो, तर वारी केलीच पाहिजे आपण. तर पंढरपूरला आपण गेलंच पाहिजे. का? तर आपला जो सुखी संसार आहे तो सोडून आपण त्या पंढरपूरची काय धरतो माय बाप हो? वाट धरतो. आणि आपण जरी आपला संसार सोडून त्या पंढरपूरला गेलो तर आपलं सगळं बागचं जे काम आहे तो भगवान पांडुरंग परमात्मा केल्याशिवाय राहत नाही. कारण की त्याला सगळी जाणीव आहे. जाणीव नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. आपली भक्ती जर तेवढी असली ना माय बाप हो, तुम्ही जर त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या वारीमध्ये सगळा आपला संसार उघड्यावरती सोडून गेलात तर त्याला काय आहे? काळजी आहे. तसंच माझे चोखोबाराय त्यांनी काय केलं माय बाप हो? त्यांची पत्नी बाळातीन होणार होती, परंतु माझ्या चोखोबाराया कधीच वारी चुकवायची नाही. ते वारीला गेले. वारीला जात असताना चोखोबारायांच्या पत्नीने त्यांना सांगितलं, अहो तुम्ही वारीला जातायत आणि काय मला, कारण की आता माझं बाळातपण होणार आहे, बाळातपण करण्यासाठी कोणीतरी हवंय ना, म्हणून तुम्ही जाताय, तुम्ही जा, परंतु माझ्या बहिणीला मात्र बाळातपण करायला पाठवून द्या. चोखोबाराय म्हणले हो. परंतु चोखोबाराय भक्तीमध्ये एवढे लीन राहायचे माय बाप हो, ते पांडुरंग हरी करत करत जेव्हा चालले त्यांना काहीच आठवण राहिलं नाही आणि ते तसंच वारीला निघून गेले. तसंच निघून गेल्याच्या नंतर आता चोखोबारायाच्या पत्नीचं बाळातपण जवळ आलं. माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला काय झालं महाराज माहिती झालं आणि त्यांना त्यांची काळजी लागली. ते म्हणले बापरे, आता चोखोबारायांना तर काही माहिती नाही म्हणले, ते विसरले, कारण की घरी काय झालं ते लगेच विसरून गेले. परंतु तो भक्त होता त्या भगवान परमात्म्याचा, म्हणून त्या भक्तासाठी त्या भगवान परमात्म्याला काय लागतं? धावून यावं लागतं. म्हणून चोखोबाची बहीण झाला सारंगधार, बहिणी उघडा दार हाका मारी. मग चोखोबारायाच्या पत्नींचा बाळातपण करण्यासाठी माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्यांची बहीण झाला हो. केवढी त्यांची भक्ती असेल तेवढी भक्ती आपली आहे का? आपण जर त्या भगवान परमात्म्यावरती निष्ठावंत प्रेम केलं, भक्ती भाव जर ठेवला तर तो भगवान परमात्मा आपले सगळे काम करतो. असं मी नाही म्हणत, तर गीतेमध्ये सांगितलं जातं, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पान करी पार्थाचे करी तू असे. आपण जर त्या भगवान परमात्म्यावरती प्रेम केलं, त्या भगवान परमात्म्यावरती श्रद्धा ठेवली माय बाप हो, तर तो भगवान परमात्मा आपले कोणतेही काय करतो? काम करतो. साधावया भक्ती काजा, साधावया भक्ती काजा, भक्ती काजा,
साधावया भक्ती जो भक्त निष्ठावंत भक्ती त्या भगवान परमात्म्यावर करतो, त्याचं काम करण्यासाठी माझा भगवान परमात्मा लाजत नाही, त्याचे कोणतेही काम करतो. असे माझे भगवान परमात्मा काय आहेत? अद्भुत आहेत. अद्भुत ते प्रेम करतात भक्तावर. कसं प्रेम करतात म्हणले? अद्भुत. अद्भुत म्हणजे काय? ज्या बोलण्यावर आपला विश्वासच बसत नाही त्याला म्हणतात अद्भुत. कशाला म्हणतात? ज्या बोलण्यावर आपला विश्वास बसत नाही त्याला काय म्हणतात? अद्भुत प्रेम. मग तो भगवान परमात्मा कसा प्रेम करतो? तर अद्भुत असं प्रेम करतो. आणि फक्त प्रेम करतो असं नाही, तर सगळे काम देखील करतो. चोखोबाची पत्नीचं बाळंतपण केलं मायबाप हो. अर्जुनाची बायको झाला भगवान परमात्मा. एवढंच नाही, तर अर्जुनाच्या भक्तीमुळं माझा भगवान परमात्मा अर्जुनाची घोडे धुतली अनंते. अर्जुनाची घोडे धुतली महाराज. अर्जुनाच्या घोड्याचा खराळा केला मायबाप हो. कशामुळं? त्याची भक्ती